अशी लक्ष्मी माझ्या दारात आली आहे, एक नंबरची लक्ष्मी. म्हणजे सगळं सोनच करून दिले. सोनच केलंय खरं, पण आम्हाला तिनं सोनं केलं पण आम्हाला घ्यायचं कळलं नाही. बर हा मग सोनं झालं तर ती पहिलं सोनं ही ते माग सोनं झालं, पण ती बर. पहिल्या सोन्याची आम्ही त्याची किंमत कुठे केली. म्हणजे तुमच्या तोंडात निघालं म्हणून आम्हाला सांगितलं त्यांनी हा. मेजरनं. तोंडात निघालं ती तुम्ही देऊनच टाकलो ना. देऊनच टाकलं. म्हणजे त्याला लय लाखात किंमत होती. लाखानं त्यानं असं सांगितलं होतं मेजरनं. हा. लाख ती बाबा घेत होता लाखाला, माझ्या तोंडात गेलं 70. ती म्हणला 65. अहो. 65 म्हणल्यावर मी म्हणलं द्या. देऊन टाका, तुम्ही म्हणला देऊन टाका. दिलंच महादेव आलाय. हा, जाताना त्या शंभू माझ्या असं मी धरला एवढा धरायला लावला त्या माणसाने. असं समजा भांडऱ्यानं बाळूमा माझ्या भांडऱ्यानं समजा पिवळा जरत केला. म्हणला तुम्ही पैसे तर शंभूला हात लावा तुम्ही, म्हणला लावलं. माझ्या पाया पडला, ती मालक घेणार. मालक तिच्या गळ्यात लिंग होता बघा, ती वाण्याचा होता काय. बाळूमामाचा इथं इथं गोंधळ होतं बघा, बाळूमामाला काढला होता अक्षर. मग तुमचा शंभू द्या, फोटो काढला माझा शंभूचा. 5वा महिना लागलाय तर एवढा आहे हायटीला अजून नाही चांगलं एक देव आहे माझा. ही जायचं नोकरीवर आई संध्याकाळी जायचं होता, बाजारला पण गेला. बाजारात दिसली गाय, चांगली गाय घेऊनच घालला मेजर त्याने. मेजरनं. मग मी म्हणलं ही कशाला आणली, मला एक सांभाळायची होईना तू अजून घेऊन आलाच म्हणलं. असं द्या तिला उजव्या हाताने वैर टाकन, हिला डाव्या हाताने टाक. माझ्या आणले दार काय करा मग आणले तर एवढ्या लय अवसर पाळाले त्या. बर लय अवसर आहे. सणवारी जलमलाय बर म्हणून बजरंग ठेवलाय. पहिला होता सोमवारी जलमता म्हणून शंभू ठेवला होता. मी बर. ठेवते नाव बर. पटवत नाही ती. सध्या आपण आहोत निजामपूर तालुका सांगोला या गावामध्ये. खिलार साम्राज्य आज इथं आलेलं आहे आणि आपल्यासमोर एक गाय दिसते जातीवंत अशी. बघा कशी गाय आहे. दादा नमस्ते. नमस्कार. काय करता सध्या आपण? मी सध्या मुंबईला बी फार्मा करत आहे. बर लास्ट इयरला मी. बर बर. आणि ह्या गायबद्दल आम्हाला सांगा, म्हणजे काय कुठून घेतलेली, कसं काय? ही गाय आम्ही तुमच्या इथले सोलापूर जिल्ह्यामध्ये भंडारगावट्या म्हणून आहे. हां भंडारगावट्यातून आम्ही गाय घेतलेली आहे. बर. गाय घेऊन आम्हाला तरी पण झालं 1 वर्ष होऊन गेलं, 1-1.5 वर्ष झालं. वर्ष 1.5 वर्ष. हो. किती वय असताना घेतलेलं? तरी आता तसं काय सांगता येणार नाही, कारण की त्यांच्या घरी 2 वेत चालती. 2 वेताला त्यांच्याकडे कालवडी होते त्यांच्या. बर. आणि 3ऱ्या वेताला आम्ही घेतलेली. 3ऱ्या वेताला एक खोंड झाला. हां तो खोंड दिल्यानंतर आता 2रा एक खोंड झालेला आहे हां आमच्या गाईला. हां हां हां. तुम्ही शिक्षणाला कुठं असता म्हणजे? ठाण्याला. ठाण्याला. हो. ही आवड कशी काय, म्हणजे इतक्या लांबून म्हणजे आवड असं? म्हणजे माझ्या आजोबांना जनावरांची आवड आहे. बर आणि आमचे चुलते म्हणजे जे मेजर आहेत, हा. ज्यांची ही गाय हा. आहे, ते पण आमच्या आजोबांबरोबर म्हणजे सगळं- चुलत्याची गाय आहे का तुमच्या? हा, आमच्या चुलत्याची गाय आहे. बर बर मग त्यांना कसं आधीपासून आमच्या आजोबावर असल्यामुळं आजोबांना आणि त्यांना सोबत बैलाचा नाद लागला. बर. मग त्यानंतर मग त्यांच्या मागं मला पण त्या नाद लागला की जनावरं वगैरे, आणि आल्यापासून वगैरे मला पण जनावरांची भरपूर आवड आहे. ती तुम्ही तिकडे राहता शिक्षणासाठी, पण गाय तुम्हाला ओळखते का, म्हणजे असं काय मारत वगैरे? नाही गाय आता मी इथं 6 महिन्यातून येतो, हा. पण कधी असं झालं नाही की गाय मारते किंवा अंगावर आले, असं कधी झालं नाही. म्हणजे गाय शांत आहे, गाय ऐकते शांत सगळं आहे. तुमचं? दुसऱ्याने कुणी पण हात लावता गाय. बर गाय जवळ जाणार नाही दुसऱ्या कोणाला. बर बर. का तुमच्या कधी येतात मेजर इकडे गावाकडे? तरी काका येतात की वर्षातून 1-3 सुट्ट्या भेटतात त्यांना. हां एक महिन्याच्या सुट्ट्या राहतात काकांना. हां पण असं काही फिक्स नाही राहत की ह्याच तारखेला येणार वगैरे. बर. काही इमर्जन्सी आले तर रिटर्न करून पाठवतात. आता मध्ये वगैरे इमर्जन्सी आली त्यांना, ते 2 दिवस आले, 3ऱ्या दिवशी निघून गेलते काका आमचे. हां हां हां. म्हणजे असं येतात कधी ना कधी येतात, जत्रेला वगैरे येतात. गायींची म्हणजे आवड आहे त्यांना? हा, गायींची भरपूर आवड आहे आमच्या काकांना. बर. ही काकांनी असं बघितलं सुद्धा नाही, प्रत्यक्षात गायी बघितली नाही की काय नाही. फक्त गाय एक मोबाईलच्या ह्याच्यावरती आलती, काकांना आवडली, काकांनी तिथूनच पैसे पाठवून तिथूनच आम्हाला पाठवून दिले. आजीला पण आमच्या सांगितलं नव्हतं की गाय घेतली वगैरे. डायरेक्ट टेम्पो भरल्यावर फोन आला की गाय घेतले, उतरून घ्या म्हणून गाय. म्हणजे घरी आल्यावरच माहीत झालं? घरी आलं सांगूला मी स्वतःच गेलतो गाय आणायला. बर बर. त्यानंतर गाय आम्ही इथं उतरून घेतली. 3 आठवड्यानंतर गायला एक खोंड झाला. शंभू नाव ठेवलेलं आम्ही खोंडाचं. बर. खोंड तो विकला. त्यानंतर आता 2रा एक खोंड झालेला आहे तीच बाजूला. या की जरा खोंडाजवळ या. मित्रांनो, यांच्याच दावणीला एक असा जातीवंत असा जबरदस्त खोंड आहे, तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. आजी कुठलं गाव तुमचं? निजामपूर. निजामपूर. खोंड जरा लई बुजार दिसते हो. हा, नाही जवळ येऊ देत नाही कोणाला. होय आजी? वजार आहे बा. असं बर. स्वतःहून असं कासरा वगैरे धरू येत नाही. किती महिने झाले हो खोंडाला? खोंड्याला होईल आता 5वा महिना लागला. 5वा महिना लागलाय. तुम्हालाच ऐकत आहे काय की? हा. तुम्हाला बी मारते का काय? नाही मारत नाही, ती गोंधळासाठी. बर बर.
आजी कसं वाटतंय तुम्हाला आपल्या दावणीला गाय आहे ते? माझ्या गाया धावणीला आहे तर समाधान वाटते मनाली. बर नाद म्हणजे कसा आहे तुम्हाला? काय ना कवापासून आज काय का पहिल्यापासून आहे ते तुमच्या घरी गाया? गाया पहिल्यापासून होत्या. लेकाने एवढं बारकं पुन्हा लोकांनी दिसतं ती बी पाळलं होतं आम्ही. लेकाला माझ्या लय नाद. मेजरला? हा अति नाद. हां हां हां. त्यांनी कुठं आता बाहेर ड्युटीवर असतात? ती कुठं मला गावाचं नाव आहे माहित नाही. होतं लाभ आहे कुठं जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरला? हा बर बर. हा. खोंड काय ह्याला काय दूध अजून पिते का? हा ते आईला 4था महिना आहे. बर हम्म. 4था महिना चालू आईला. आईला 4था महिना आहे. कुठल्या बैलाचा आजी काय खोंड? ती आजी कुठल्या बैलाचं खोंड म्हणलं? हे आपलं गावातल्या त्या गावातल्याच बैलाचं हा, तुमच्या? गावातल्या बैलाचं. गावातल्याच बैलाचा? हा, ते सचिनच्या बैलाचं. सचिन त्यांच्या? हा, बर बर. सचिनच्या बैलाचं. आजी आता गाया इथं लई लांब बसते. मी आता लई आतमध्ये आलो बरं का. हम्म. कसं काय हो एवढ्या आतमध्ये राहता कसं म्हणजे खोंड वगैरे आतमध्ये गाया का पहिल्यापासून म्हणजे इकडंच? पहिल्यापासून इकडंच आहे. आता जमीन घेतलेली एकानं नोकरी लागल्यावर. बर अगोदर नव्हती जमीन, नव्हती जागा, नव्हता काय नव्हता. ह्यांच्यात आपलं ह्यांनी जागा दिलता 2 गुंठ. ह्यांच्यात राहिलो होतो आम्ही 10 वर्ष. बर. तसनं पुन्हा लेकाला नोकरी लागल्यावर तिथं आम्ही 3 एकर जमीन घेतली. काकांना इकडे नोकरी लागल्यानंतर इकडे जमीन 3 वगैरे एकर घेतली. जमीन घेऊन 2 घर पाडले. आता हे आपले तेव्हापासून आपलं खातं करतोय आम्ही इथंच आपलं. हम्म. हा, हा. कामापुरती एवढी मी घरावर करते. बर. खाली पडा काय सगळं. बर बर हा. आणि ह्या गाया एवढ्या लय औषध पाळाले त्या. बर. लय औषध आहे त्या. ही वासरू सिद्धापूर खाणीच आहे. बर. सिद्धापूर खाणीच आहे. हा असं एकतर तांडूरच्या राजाचा नातू आहे हे वासरू. तांडूरच्या राजाचा ना तू? हा तांडूरच्या राजाचा नातू. बर बर. म्हणजे कोणत्या बैलाचं काय? हे निजामपूरचा शंभू बैल आहे ना. हा म्हणजे आपल्या गावातच आहे? हा आमच्याच गावातला आहे. बर ते भारतमध्ये त्यांच्यापासून बैल घेतलेला त्यांनी बर. आदत असताना. त्या वासराचं वासरू आहे. त्या बैलाच ही वासरू? त्या बैलाचं वासरू आहे. हम्म. तो पण बैल चांगला आहे. त्या बैलाचं- चांगला आहे, एक हा, नंबर आहे. चांगला आहे ते. आता आम्हाला या गायची पहिल्या त्याला काय झालं? पहिल्या वेळी त्याला या गायला एक खोंड म्हणजे झालता. तुमच्या दावणीला पहिल्यांदा काय झालं? पहिल्या दावणीला खोंडच आहे. पहिल्यांदाच खोंडच झाला. हा आणली गाय आणल्यानंतर खोंड झाला गायला. तो कुठल्या बैलाचा होता? तो मडसना काम्याचा बैल होता. रसनाळ काम्याचा? हा, मडसना काम्याचा बैल होता. हम्म. मग त्यानंतर तो विकला. त्या विकल्यानंतर हा की दुसरं आहे. पण कसं झालं की चुलते माझे लांब सर्व्हिसला असल्यामुळं आणि आजी एकटे असल्यामुळं गाई आम्ही घेऊन जाऊ शकलो नाही ना, लांब होतं. हा हा मी पण तिकडे शिकायला आहे. बर बर. त्यामुळे हे इथल्या इथंच आम्ही म्हणलं गाय पण आली हिट वरती दाखवून घेऊ. मग इथला आम्ही गावातलाच बैल दाखवला. आम्हाला पण बरा वाटला. पैदास पण चांगली पडली. अशी काय एवढं हे हा नाही. हा चांगली भारी एकदम भारी. जबरदस्त पैदा झाले. गरम आहे खोंडा? हा गरम आहे पण. आजी आधीच खोंड कितीला ऐकला तुम्ही? आधीच येताचं खोंड 65,000. 65,000ला? बर. ती कुठल्या बैलाचं होतं आजी? तिला आमच्या ती मडसनाळ काम्याचं? आजीला आमच्या नाव पण येणार नाही ते. मडसनाळ मडसना काम्या. मडसनाळ काम्याचं होतं. तो बैल तो खोंड आम्ही बघा ना हा 7 महिने पूर्ण होऊन 8व्या महिन्यात वासरू होतं. हा तेव्हा विकलेला आम्ही. 8व्या महिन्यात? हा म्हणजे 7 महिने नुसतेच झालते नाही का? किती महिन्याचं होतं आजी? 5.5 महिन्यात होतं. 5.5 महिन्याचं होतं? बर बर 5.5 महिने. आता मी पण लांब असल्यामुळे मला पण लई माहित नाही ना. बर बर. 5.5 महिन्यात होतं. तुम्ही आपल्या सुट्टीला आल्यावर इकडे येता का? हा सुट्टीला आल्यावर इकडे येतो. हा हा हा. आजी याला काय मागते दे आता? कसं काय मागते दे का माणसं? कोण का दाखवलंच नाही कोणाला? दाखवलं नाही. दाखवलं नाही काय? दाखवलं नाही नाही दाखवलं कोणाला सुद्धा. का हो आजी? नाही दावायला नाही अजून. दाखवायचं नाही? दूध पिते अजून ना? आईला पेते अजून. पितंय त्यामुळं? चांगली नोटा आला तर देऊन टाकायचं. म्हणजे पैसे चांगला आला? हा का द्यायचं. हां 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 नोटा चांगल्या आल्या द्यायचं. हां हां हां. तेवढं काय नाही. लवकर काय बोलायचं नाही. आपण कोणाला म्हणायचं बी नाही. बर. हा, आपल्या नोटा चांगल्या आल्या. आपला बजरंग आपला हम्म. देऊन टाकायचं. हां हां. बजरंग नाव आहे काय? मग सणवारी जलमलाय वर. कधी जन्मलं? सणवारी जलमलाय बर म्हणून बजरंग ठुलाय. पहिला होता सोमवारी जलमता म्हणून शंभू ठुला होता. बर. मीच होते नाव. बर. मी त्यांचं बाळापण करते. मीच सांगते तुम्हाला. हां 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 हा, ती बजरंग माझा हां. सणवारी जलमला. यो ह्या टायमाला बघा. बर. मग कसं म्हणलं बाबा पोराला फोन केला. ह्याला केला ह्यानं त्याला लगेच केला तकडं फोन. काका गं इडीबेला फोन झाला त्याचा तकडं आला. ह्याला इकडे यायला लागलं सारखं. काय नाही गाय निवांत बघा. कशी ताप करणार नाही येताना काय नाही. धार बीर काढू देते का आजी? आम्ही काढत नाही. काढत ना धार काढत नाही? सगळं कोणाला. सगळं खोंडाला सोडते. सगळं खोंडाला? हा. एक टिपका काढत नाही. हां. खायला? जलमल्या येल्यावर गाय मी 12-14 पायल्या घुगऱ्या शिजवून चालते.
शंभूला माझ्या दूध फुटायसाठी बर शिजवून सकाळी एक पाटी भरती आणि संध्याकाळी एक पाटी भरती हा आणि गायला चारती आणि एवढा 2 महिने यातच गाय माझ्यावर येते हा 2 महिने ह्याला आता 5वा लागला आणि तिला 4था लागला हा हा 4था महिना आहे गायला ती हा हा होय तर कुठं आणली 5,500 रुपये गेलो भरवून आणून घरी आलाय बर त्या गोल्यान 3,000 घेतलं त्या मालकानं म्हणला मेजर तुम्ही म्हणला तुमच्या जीवावर आम्ही थोड्या मारतोय म्हणला हा काय तुम्ही मला पैसे देऊ नका बर ती बैलाचा मालक म्हणला की कानाला तर ती म्हणला तसं नाही म्हणला हम्म. ही आपला व्यवहार आहे म्हणला बरोबर माझ्या घरी तुमच्या घरी आल्यावर मला जेवण खाणं करा माझ्या घरी पण ही वस्तू आपण सांभाळलेली आहे म्हणला मला तसं काय नाही मेजर मला पैसेच नको म्हणजे गेल्या वारीच्या खोंडाच्या टायमाला आता बी? आता ह्याला तिसरा वेळ झाला हे आता ते आता येताला पोटात आहे हा. ना त्यासाठी आता ह्या गाई निघतावा हा. मग म्हणला काय नाही म्हणलं मला रुपये तुम्ही देऊ नका तर ती म्हणला नाही म्हणला मी देणार पैसे पण 2 रुपये देणार पण मी पैसे देणार म्हणला तसं नको म्हणला बरोबर आहे बर म्हणला मग मेजर द्या तुमच्या मनाने हम्म. मग ते म्हणला मी 200 रुपये कमी करतो तुम्ही पाक नको म्हणताय पण मी 200 कमी करतो 2,000 तुम्हाला म्हणजे 200 रुपये आमच्या पोरानं कमी केलं बर ते 2,000 ती पण नकोच म्हणतो मालक पैसे मला नको म्हणजे पैसे मी तुमचे घेणारच नाही तर ती काय म्हणला नको म्हणला वस्तू आहे म्हणला ही हा, वस्तू आहे ही म्हणला नका मग टेम्पो आल्याला 3,000 दिले आता जे तुम्ही ही तुमची गाय कोण घेऊन जाते जाताना सगळी आता तुम्ही म्हणता इथं वस्तीवर कोण नसतंय हे नसतंय तुम्ही घेऊन जाता हा मी घेऊन जाते आता रानातच आणली ती नाही नाही हा. फिरवायला नाही हो बैलाकडे घेऊन जाताना म्हणजे पहिल्याकडे माझ्या बहिणीला घेऊन जातो ह्याचा काका हा हा ते घेऊन जातात बर बर ते शेतीत करतात ना हा त्यामुळे ते इथं असल्यामुळे ते घेऊन जातात ती माझा मेजर आहे हा. ना मुलगा ती सांगतो त्याला मग तू गाय असे असे झाले या टेम्पो सांग आणि तू घेऊन जा मग ती माझ्या बहिणीला की तू टेम्पो घेऊन जा येतोय 7 वाजता टेम्पो दारात आला 6:30 वाजता 7 वाजता हालाला गाय भरली तिथं गाय आली त्या गावावर म्हणून आणली बाकी त्या टेम्पोवाल्याचं भाडं दिलं चहा पाण्याला जाताना बाबा त्या टेम्पोवाल्याला तू नाश्ता कर म्हणून मी 500 रुपये त्यांना दिला ते नाश्ता करून हे करून या सकाळ लोक बिन लवकर गेले बरोबर आहे, बरोबर. जेवण खावण नको का वाटेल आपलंच म्हणतं चालतंय का नाही बरोबर आहे. मग त्यांना दिलं ती जेवून खाऊन विधूला घेऊन आली मग ती त्याचा फोन आला राहुलला फोन केला होता महादूला म्हणला आल बाबा म्हणला मेजर आलू बघ घेऊन म्हणला बरं म्हणला भाडं किती झालं तर अगोदर ठरलं होतं 2,500 पण म्हणला मोहर वाढलं लय म्हणला कितीतरी किलोमीटर वाढलं या म्हणून ती म्हणते 500 रुपये आगावल्या बरं द्या म्हणलं तर मग त्यांनी ते फोन सोडलं पैसे मग सोडल्यावर आला दिलं त्यांचं त्यांना आधीच खोंड असंच गरम होतं का म्हणजे काय हो, ह्याच्यापेक्षा गरम. अहो ते तर का हा. नाही मी नुसती त्याकडे कुठे तर वशी राहणार तर बोलले माझा आवाज हंबा करून ओरडायचं हा हंबा आणि हिकडे का नाही मी आता जर इथं चालली पाण्याला म्हणा इकडं तर चालली का नाही असं बसलेला असता छटकीना उठतोय का असं नाचतोय बघा थाय थाय बघा तो असा नाचतोय असं नाचतोय बघा मला बघितलं का लय लाडाचा आहे माझा वाघ वाघाला नोटा आल्या तर वाघ द्यायचा बघा अशा लय आम्ही लय ठुत नाही उशीर हा पैसे नोटा आपल्या मनाजोग्या आल्या का देऊन टाकायचं बघा लय दी ठेवायचा नाही आपण एकटाय बरोबर आहे. सुटलं तुटलं आ हा तुम्हाला ऐकत आहे फक्त कोणाला हात लावू देत ना त्या पोराला जरा वस्तू गुंजरू देत हा जसं मी येतो ना इकडे आल्यानंतर जरा मला जवळ देत असं काय मालकाला उभा राहिला नाही जवळ काकाला सुद्धा आमच्या जवळ देत नाही जवळच येत नाही त्याच्या त्याला तर. पायात धागा बांधायचा होता तर आलो मी काका लय 2 दिवस ट्राय करत होत पायापर्यंत जायचं आल्यानंतर वगैरे जरा गोंधळून वगैरे मग खाली बसून पायात एकदम तास लागला तरी ते पायात धागा ती बांधतो बांधायचा तेव्हा मी बांधला होता काय करायचं तोडला तेव्हा ती खचला द्वारा आणि मग पुन्हा अजून काहीतरी झालं म्हणजे काय करायचं डॉक्टर दाबी म्हणून काय ते तुडून काढतो आता टाकले दवा बरोबर आहे. हा नसलेलं बरं दारात म्हणून ह्याला काय फिरवत नाही सकाळी काय नाही आता कसं आजी एकटी असल्यामुळे आहे ना फिरवत नाही फिरवत वगैरे नाही शंभूला सुद्धा मी फिरवत नव्हती तो शंभू पहिलं माझा वासरू. असा दावणीलाच होता मालक आला चहा सुद्धा पिना तुमचा चहा पित नाही मी तुम्हाला जेवण आणलं माझं जेवण खावा तुमचा शंभू दिला तर मी चहा पितो तुमचा शंभूच मला जेवण बाबा बसला गो काय सांगा माझा शंभू तुम्ही दिल्याशिवाय मी इथं अर्थ हलताय म्हटला बाबा हा आणि ती बी बाबा बडबड बडबड वाजवत बुलट आला आणि ते आमच्या भनिया घरी ती भनिया पोरगा इथं ती महादू घेऊन आला चहा पाणी झालं आणि म्हणले आता आजी तुम्ही जेवा म्हणले आमचं जेवण तुम्ही खावा म्हणले आम्ही तुमचं खात नाही मी आम्ही तुम्हाला मी केले घेऊ म्हणलं नाही नाही म्हणलं आमचं डब्बा दिलाय घरनं खावा म्हणले बघा जाताना त्या शंभू माझ्या असं मी धरायला लावला त्या माणसाने असं समजा भांडऱ्यानं बाळूमा माझ्या भांडऱ्यानं समजा पिवळा जरत केला
म्हणला तुम्ही पैसे तर शंभूला हात लावा तुम्ही म्हणला लावलं माझ्या पाया पडला ती मालक घेणार मालक तिच्या गळ्यात लिंग होता बघा ती वाण्याचा होता काही वेळ बाळू मामाचा इथं गोंधळ होतं बघा बाळू मामाचा काढला होता अक्षर मग तुमचा शंभू द्या फोटो काढला माझा शंभूचा आणि 60,000 रुपये तकडं पाठवलं फोनावर लेकाला 5,000 ना कशाला 5,000 सुद्धा तकडं शब्द पाठवा म्हणून नाही म्हणला त्यांचं काय हा काय म्हणला पैशाचा मालक तुम्ही म्हणला त्यांनी सांभाळ केलाय का म्हणला 5,000 का होईना पण मी तुमच्या हातात दिल्याशिवाय म्हणला खोंड दावलीला सोडत नाही म्हणला मग मी म्हणलं काय करायचं मला 100 बरं 50 बरं लोक मला देते तेवढं राहण्याच्या वस्तीला मला काय करायचं म्हणलं मग दिल्यावर येऊ का मग ती पैसे घेऊन येऊ का असं मला धरायला लावलं मोठी आणि मग त्या मालकानं फोटो काढला मग फोटो काढून मालक मग माझा मी जेवली सुद्धा नाही बघा 2 रोज मला रडू यायला लागलं सारखं मला शंभू दारात मी आली का हंबा करायचा आणि ही बी तसं करते मी जरा इकडे तकडे गेली ना करतं माझं लय गुन्हा आहे त्याचं काय बजरंग बजरंग आहे बजरंग नाव ठेवलंय शनिवारी जलमलाय शनिवारी जन्मले म्हणून बलभीम आहे बलभीम झालाय व माझ्या दावणीला बर बर बजरंग मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता कसा एकदम जातीवंत खोंड आहे लय बुजार आहे ह्याच निजामपूर गावातला एक शंभू म्हणून एक वळ आहे त्या वळूची पैदास आहे सिद्धापूर खाणीचा मस्त खोंड आहे बघा आजीनं सांभाळलंय चांगलं आजी जवळ येऊ देत नाही कर लय ही करते हो भुजार आहे वा हां हां भुजार आहे गायचं काय आता गाय एकच आहे का अजून काय आहे ती काय दुसरी काय आहे ती गाय एक आहे 2 गाय आहे ते 2 हां हां ती कुठं आणली हो आजी ते बी अशीच आणली अशीच आणली सांगोलमधनं सांगोलमधनं हां 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 जायचं नोकरीवर सण आई संध्याकाळी जायचं होता बाजारला घेऊन गेला बाजारात दिसली गाय चांगली गाय घेऊनच घालला मेजर त्याने मेजरनं मग मी म्हणलं ही कशाला आणली मला एक सांभाळायची होईना तू अजून घेऊन आलाच म्हणलं असं द्यायचं तिला उजव्या हाताने वैरण टाकून हिला डाव्या हाताने टाक माझ्या आणली दारात हां हां काय करा मग आणले तर टाकते कसं सांभाळ बरोबर आहे बरोबर कसं त्याला जरा जीवाला आलं हो त्याला बर होय होय त्या गाईला ती नाही तर ती तर लय वाढाय बरं का नाही त्या जीवाला आलं काय कितीला जीवाला आजी ह्याला काय खुराक काय पेंड बिंड काय काय असते खपरी काय पेंड. काय असते खपरी पेंड हां आणि मकाचा भरडा मकाचा भरडा बर पोत फिरवता म्हणा महिन्याला आणि रोज रानात फिरवायला ती राज फिरवायला बी नेतो होय आता तुम्ही आलाय म्हणून पोराचा फोन आला हं. त्या आया तू गया कुठं आहे त्या रान बांधल्या तर घेऊन ये आल्याची माणसं म्हणजे पळतच जाऊन घेऊन आली घेऊन आली आणि बांधल्या दावणीला बर बर गाय जवळ या की जरा होय या की गाय भारी आहे हा शांत आहे गाय ऐकते काय होय होय कुणाला मारत नाही काय नाही ए अशी मला करते हो. तुम्हाला तसं करते हां 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 धरून देतो आईला आई दे भीती नाही, भीते. ते बोलते बोलते बर बोल ये धर इथं धर एवढं कष्ट पाणी तू करणार आहे. बरं, धर, धर, तू बी धर. मला काय वाटतं. घाबरते आजी घाबर लागले आजी. हां हां कसं होतं गाई बुजारा असल्यामुळे कसं मान बिन हलवते ना हां हां शिंगात कुठं हलवते मी असं रानात भीती एकटी आहे मला कुठं पाडलं मला कोण सुद्धा नाही इथं ते आतमध्ये येऊ लय आतमध्ये गाव आहे. लय घर बी आतमध्ये आहे गाव बी आतमध्ये आहे शेजार बाजार आहे का नाही कोण इथे 2-2 किलोमीटर घर सुद्धा दिसे नाही कुठे काय मी एकटी या भयाने वनात राहते सीता हिरा माझी सीता आहे इथं हां 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 त्या गुरासाठी बरोबर आहे बेकाच्या औषधासाठी डोळ्यात पाणी यायला लागले तुमच्या असू द्या काय पण ह्या माझ्या गायाने माझं काय वही केलं नाही बरं का ह्या गायनं हां अशी लक्ष्मी माझ्या दारात आली आहे 1 नंबरची लक्ष्मी म्हणजे सगळं सोनच करून दिले सोनच केलंय खरं पण आम्हाला तिनं सोनं केलं पण आम्हाला घ्यायचं कळलं नाही बर हा मग सोनं झालं तर ती पहिलं सोनं ही ते माग सोनं झालं पण ती पहिल्या सोन्याची आम्ही त्याची किंमत कुठे केली म्हणजे तुमच्या तोंडात निघालं म्हणून आम्हाला सांगितलं त्यांनी हां. मेजरनं तोंडात निघालं ती तुम्ही देऊनच टाकलो ना देऊनच टाकलं म्हणजे त्याला लय लाखात किंमत होती लाखानं त्यानं असं सांगितलं होतं मेजरनं हां. लाख ते बाबा घेत होता लाखाला माझ्या तोंडात गेलं 70 ती म्हणला 65 अहो. 65 म्हणल्यावर मी म्हणलं द्या देऊन टाका तुम्ही म्हणला देऊन टाका दिलंच व्यवहाराला कोणच नव्हतं व्यवहारला कोणी नाही मी एकटीच हां 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 तिसरं तुमच्यासारखी एखादं पोरगं असू नाही. द्या काय नसते त्याला काय आता दिलं आता आजी काय नाही नाही मी तर म्हणत नाही हां देऊन तर मळायचं नाही हां घेऊन तर मळायचं नाही आपण त्याने दादा पण नोटा दिल्या आपण घेतल्या तर मळायचं का त्याला जे खोंड दिला तर मला देवानं अजून दुसरा बायला दुसरं मुलकाचं भारी दिलंय की अजून ते अजून दिलं आणि आता सुद्धा माझ्या गायला खोडच होणार आहे अजून सुद्धा खोंडच होणार आहे अजून सुद्धा खोंड तुम्हाला माहित आहे मला माहितच आहे माझ्या गाई जाळ हीच आहे बघा माझ्या दावणीला 5 खोंड ह्या गाय देते का नाही बघा मग पुन्हा त्यातनं कालवड आम्हाला लेकाला वाटतंय आता कालवड व्हावं हां ह्या माझ्या गाई सारखी कालवड व्हावं. कालवड व्हावं त्या
तकल्या ह्या बैलाची गाई जी आहे ना एक टॉपची कालवड आहे. म्हणजे आता जे आम्ही जिथनं खरेदी केली ना गाई हम्म, तिथं आता सध्या त्याच्याकडे कालवड सुद्धा आहे. हम्म, त्याच हम्म. गायची पहिली कालवड आहे. हम्म. बर. हा, ती पण तुम्हाला फोटो दाखवतो परत. हम्म, हम्म. काय नाही बघा देश सेवा करून बी गौसेवा करते तुमचं पोरगा देश सेवा हा? सगळं मग गोसेवा देशासाठी पण होय करतात. होय इकडे गावाकडे आपलं आले की गाया वगैरे होय दुसरं होय होय गावाकडे आलं तर एवढं साधे राहतात ना. आता एवढं लांबून मेजर आहेत एवढं हम्म. पगार पाणी पण एवढं एकदम साधे राहतात. आपलं आणि गावात वगैरे जात नाही कोणाकडे नाही. हम्म, गुरांपाशीच आपली शेती जनावर वगैरे हे आणि सगळं. कुठं चांगला बैल आहे हम्म. त्या गावाला येळभर जाईल 10 बैल गावची बैल बघून येईल 10 गावचं कुठला मैतर नाही कुठला काय काय नाही नाही, आपलं गुर्र कुठं आहे चल, गावात- असल्या गाया सांगा की हम्म. तुमच्या गावाच्या पड्या मुंबईला पुण्याला जाईल गाया बघायला गाया दुसरं- बघायला. दुसरं कुणा बघा जाणार गावात नाही. सुद्धा लय काकाला आमच्या ओळखत नाही असं. हम्म, हम्म. कुणाला जाणार सुद्धा नाही आणि काय नाही इथं बोकडं कापले आम्ही हम्म. माझा लेक कवा जन्मल्यापासून 6 महिन्याचा होता तेव्हापासून मी ह्या गावात आहे हम्म. आणि बोकडं कापली आणि ह्या समजा लग्नाला गेला सांगायला जेवायला आमच्यात या आणि तू कुठे यायचं व तुम्ही कोणा जाय हा गावातलं इथले हा, इथं इथल्या इथं आई म्हणला सगळी म्हणला लोक म्हणला मला म्हणते ती, तुम्ही कुठला आहे आणि कसं कुणा आहे घर जेवाय तर मी तुझं नाव सांगायचं मग येतं की ह्या इथं हा हा मला बरोबर आहे बरोबर. तर माझ्या लेख तसला ड्रायव्हर लेख माझा लय समजूक मनाचा हम्म, लय दमदार मनाचा भडकला म्हणजे लय भडकतोय की माझ्या हम्म, हम्म. मग रात्रीच भडकला हम्म, रात्री म्हणला आया गया माझी माणसं यायची ती आणि गया लय लांब बांधायला नेऊ नको मी आणि नेते कुठं तर हम्म, हम्म. असं बरं म्हणला तशी जर म्हणली तर मग बघ म्हणला मग पुन्हा काय तर म्हणल्यावर मी आपली तो म्हणलं लय नाद करून बोलू नको म्हणलं तुमचं ऐकत येते ना. हा माझा शब्द मोडत नाही. नाही, नाही. हम्म, असा राग आला. पुन्हा अजून त्याला वाटलं आई माझी आता रागाला गेली जेवली का नाही म्हणून अजून मला 10 वाजता फोन केला आई तू जेव मी उचललाच नाही हा, लवकर हा. आई तू जेवलीस का जेवली बाबा तू जेवलास का जेवली आता सकाळपारी हमू येतो या हमू जवळ मग पोत ती भरडायला आणि ती एक आता हमू जाईल भरडोचं पोत पिंडीचं पोत आणि तुझा गॅसाचा बाटला भरून घेऊन मग दी मग हमू जाईल म्हणला या हमू हा हे नाही हमू. माझं नाव अमित आहे. मला त्या आम्ही आता सगळ्या हमू हमूच हमूच म्हणतात. म्हणतोय वा हा गाय शांत आहे हा, गाय लई शांत आहे. चांगली तरी मी तुम्ही भ्या लागला होता आता कसं काय काय थोडं जरा करते. परानं हा हा कसं आहे ती कसं आहे तिकडे गडी माणूसच धरणार होते तिकडे पण गाईला. हा हा. त्यामुळे आई सवय. सवय गड्यांची आहे गाईला हम्म, हम्म. जास्त करून हे माणूसच करून धरतात. शेपवारावर समजा भिजताय बघा चुलतान पुतण्या एक शब्द शेनं मोडायचं नाही त्याचा आणि त्यानं मोडाय का 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 असं करायचं त्यानं लगेच हमू असं करायचं आहे काय करायचं हे बघा, ही पोरग आणि ती माझा आता मेजर जेव्हा पहिल्या वासरावर व्यवहार झाला ना हम्म, तेव्हा आई हम्म. मी आणि काका आम्ही कॉन्फरन्स मध्ये होतो. म्हणजे तुम्ही इथं कोणच नव्हता. कोणच नाही आई एकटीच होती. हम्म, त्यांनी फोन करून असं असं आहे त्यांनी पण व्हिडिओ बघितलेला वासराचा. हम्म, आल्यानंतर गाडी वगैरे लावली आईला वगैरे बोलले वगैरे किंमत वगैरे विचारली तेव्हा 1 लाख सांगितलेली किंमत. मग परत आईच्या आमच्या तोंडात नाही एकदा शब्द गेल्यावर परत ती मोडता आला नाही. परत तू गेला माणूस माघारी दुसऱ्या दिवशी परत आला का डायरेक्ट कासरे वगैरे कंड वगैरे घेऊन आला कॅम्पूच घेऊन आला टेम्पो सगळं नेलं खोंडच नेलं. कोंडत नेला. तिकडं आता काय माहिती आहे कुठं गेले खोंड काय. ती तकडं बघा कोल्हापूर साईडला त्या शंख तकडं सांगली मिरचं कोल्हापूरकडे गेले. शंख म्हणून हम्म, हा शंखला ती बी बाबा त्याला बी 1-2 लाखाचा पगारदार आहे भाव बी पगारदारच आहे हम्म. पण त्याला बी नाद आहे असली चांगली खोंड अशी आपल्या आमच्यासारख्या म्हाताऱ्या खोंड घेऊन जायची ती पुन्हा 5-5, 4-4 लाखाला विकायची. आता माझा शंभूच त्यानं 7-8-10 लाखाला विकेल. म्हणजे लय मोठा झाला शंभर. हा मग आता वर्षा 1.5 वर्षाचा 2 वर्षाचा खोंड शंभू होत झाला नाही का? आणि बरोबर. पैसा आणि तसा शंभू ह्यासारखा शंभू हम्म, हम्म. हा या जरा ह्या जवळ या जरा. ही लयच जबर झाले बरं का खोंड. लय मस्त झाले खोंड 1 नंबर. हाय. हा लय बुजते तोंड बिंड व्यवस्थित चांगलं तोंड आहे का आहे मग 1 नंबर झाले. हा, मालकाचं तोंड कसं आहे बघेल ना काय नाकासारखं झालंय बा. 100% पुन्हा पालखीला जाण्यासारखं वासरू आहे. नवा, त्या मालका म्हणजे लय मोठे होईल हा? तेवढं माप धरेल वासरू आरामात. हम्म, हम्म, हम्म. मी आता जेवढं पण 5 पालखीला महिन्यात जायला अजून 5वा महिना लागलाय तर एवढा आहे हम्म, हम्म. हा हायटीला अजून नाही चांगलं 1 नंबर वासरू झाले. तंग उभा राहिला म्हणजे लय भारी दिसतोय बा, तंग राहिला म्हणजे हम्म, हम्म, हम्म. त्याचा वाकला म्हणजे काय आपल्याला वाटते बुट्टा हा. हम्म, हम्म. तो आता बघा कसा तंग उभा राहिला हम्म, हम्म. चालते आजी हा चांगला आहे 1 नंबर खोंड आहे तुमच्या दावणीचं. हा. गाय बी 1 नंबर आहे. हम्म, माहिती दिली सांगितली आपल्याला चॅनलला तुम्ही हम्म. आल्या तुम्ही चहा पाणी वगैरे केले. धन्यवाद आजी. धन्यवाद तुम्हाला हा तुम्हाला बी धन्यवाद बर. हा. खोंड काय म्हणजे तुमचं नेमकं म्हणणं काय आहे बाबा. खोंड द्यायचंच आहे का कसं काय आजी. हो. खोंड आता तुम्ही मगाशी म्हणलं की द्यायचंच आहे पण होय. काय चांगल्या सांभाळणाराला चांगल्या ह्याच्यात देणार पण
तसं काय ह्याला देणार नाही. बर. हो, असं माती मोल करायचं मालकाला देत नाही कोण. हा. आता सध्या मागते ती का कोणास काय का बघितलंच नाही अजून कुणी बघायला दाखवलेलं नाही. बर बर बर. नाही, चालते दाखवलं चालते. दाखवलं नाही, कोणाला सुद्धा दाखवलं नाही अजून. आम्ही दाखवतच नाही अजून. बर बर. आपल्या जे जाती दिवशी पैशाच्या नोटा कोण घेऊन येईल मग द्यायचा. म्हणजे सांभाळणाऱ्या माणसाला द्यायचं म्हणलं तुम्ही. चांगल्या सांभाळणाराला, हा हा हा. चांगल्या सांभाळणारा देणार. हे सांडेला नाही देणार. चालतंय. नोटा पण आल्या पाहिजे त्या. बरोबर आहे हा, नोटा चांगलं पण- खोंड तेवढं सोनं आहे दारात आपलं हा, चांगलं. मग त्या सोन्याची किंमत मला बी करणं भाग आहे ना. माझं सोनं कसं व्हायला लागले अंगाचं. बरोबर आहे. मग हे उभं होतंय ना शंभू माझा. हा. शंभू महादेव आहे माझा ही. बर बर. माझ्या एका दावणीला महादेव आलाय. धन्यवाद आजी. धन्यवाद.